30-35 माणसांनी पांढरा शर्ट घातला होता, काळी पॅन्ट घातली होती, किशाला पेन होता. ती परत स्मशानातनं त्यांच्या घराकडे आली आणि ती म्हणाली की अहो सगळ्याच व्यक्ती तिथं तशा आहेत, सगळ्याच व्यक्ती तशा आहेत. त्या पत्नीनं असं सांगितलं, तुम्ही शांतपणे स्मशानात जाऊन ऐका, जी व्यक्ती हे शब्द बोलते ती व्यक्ती सर आहेत किंवा माझे पती आहेत ओळखायला हरकत नाही. काय आयुष्यात काहीही राम नाही, आयुष्यात शेवटी दुःखच आहे. बघा सगळ्यांना शेवटी हितच यायचं आहे, कितीही राबलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. हे ज्यांच्या मुखातनं वाक्य येतील ती व्यक्ती माझा नवरा आहे असं तुम्हाला ठरवायला हरकत नाही. ती व्यक्ती परत स्मशानात गेली. स्मशानात बघितलं तर सगळ्यांच्याच तोंडातनं ही वाक्य येत होती. तर ही व्यक्तीला परत टेन्शन आलं. ती व्यक्ती परत घरात आली. ती पत्नी म्हणाली तुम्ही एक काम करा, इथं गल्लीच्या कोपऱ्यावरती उभं राहा, सगळी माणसं चालत येतील. ज्यावेळेस सगळी चालत येतील, इथं गल्लीच्या कोपऱ्यामध्ये ज्याच्या मुखात ही वाक्य असतील ते सर आहेत. सगळी गल्लीच्या कोपऱ्यावरती चालत आली. त्या घोळक्यातल्या एकट्याच व्यक्तीच्या मुखामध्ये हे वाक्य चालू होतं, आयुष्यात काहीही राम नाही, प्रत्येकाला शेवटी तिथंच जायचं आहे. आता असं का, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं नाही, आम्ही स्मशानात गेलो की आपली गाडी, बंगला, घर, पद, प्रतिष्ठा सगळं विसरतो आणि आपल्याला असं वाटतं की काही माणसाच्या आयुष्यात नाही हो, सगळ्याला इथंच यायचं आहे. कुठंपर्यंत वाटतं, तिथून बाहेर येईपर्यंत. बाहेर आल्या आल्या पहिलं वाक्य काय बाहेर पडतं माहित आहे, लय वेळ झाला राव, निघायला लागते. पलीकडचा म्हणतो नाही तालुक्याला जायचं राव, काम अडकलंय, बिलं निघायची आहेत, अजून ती निघाली नाहीत. 10 मिनिटापुरतं जे आमच्या डोक्यात चालू असतं ते स्मशान वैराग्य. आमच्या डोक्यात स्मशानापुरतं वैराग्य असतं. ज्या माणसाच्या मनात, मेंदूत सातत्यानं ही वैराग्याची पताका असते तो माणूस सगळ्यात आनंदी असतो, सगळ्यात सुखी असतो. हे माझं नाही आहे, हे सोडून निघून जायचं आहे. बघा ना तुम्ही, हे मागच्या वेळेस कदाचित मी सांगितलं असावं, मला आठवत नाही. तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय एकदा शोधून बघा ना. जर ते सांगता आलं तर मला भेटून सांगा. नाही सांगता येणार. आजोबांच्या पंजोबाचं नाव काय जरा शोधून काढा बरं. अहो तुमची शेती आहे ती त्यांची आहे, ते छाती ठोकून गावभर सांगत होते हे घर माझं आहे, ही शेती माझी आहे. जरा बरं तरी होतं त्यांचं, ते देवाऱ्यावर टाक तरी करून ठेवत होते. टाक माहिती आहे ना. आमची गंमत सांगू तुम्हाला, आपली काय होणार आहे, 12व्या दिवशी फोटो गायब. सुनबाई असं म्हणणार हे फोटो एवढं काढावं, रात्रीचं अचानक बघितलं की दचकायला होते. कधी आयुष्यावर हसले नाहीत, आठवण जरी झाली तरी नको, अंगावर काटा येते. आमचं आयुष्य असं गेलेलं असतं, 12 दिवसानंतर आमचं नाव देखील कोणी लक्षात ठेवत नाही असं आमचं आयुष्य असतं. आम्ही कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगतोय, गर्व बाळगतोय. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली. ती 4 आर्य सत्य गौतम बुद्धांनी सांगितलेली काय होती, दुःख, दुसरं दुःखाचं कारण, तिसरं दुःख निवारण होतं आणि चौथं दुःख निवारणाचा मार्ग सांगितला. म्हणजे काय सांगितलं तर दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं दुःख निवारणाचा मार्ग देखील अस्तित्वात आहे. आता त्यातलं दुसरी गोष्ट फक्त मी सांगतो, दुःख आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. दुःखाचं कारण काय आहे, आनंदी न राहण्याचं कारण काय आहे, तर सांगतो या निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये गरजा भागवण्याचं सामर्थ्य आहे, आपला हव्यास भागवण्याचं सामर्थ्य नाही. ही पृथ्वी आपल्याला आंदण नाही दिली. या पृथ्वीवरती माणूस म्हणून तुमचा माझा जेवढा अधिकार आहे तेवढा प्रत्येक प्राण्याचा, पक्ष्याचा, सगळ्या कीटकांचा अधिकार आहे. आणि हे माहिती असू द्या, या पृथ्वीवरती माणसांची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा हजारो पटीनं जास्त संख्या किड्यामुंग्यांची आहे, कीटकांची आहे. ही पृथ्वी त्यांची देखील आहे. 2019ला ते त्यांनी सिद्ध करून एकदा झलक दिगून दाखवलंय, फक्त एकदा. ते 2019ला ज्याने झलक दाखवली ते डोळ्यांना दिसत देखील नव्हतं सर, कोरोनाचा जंतू. त्याचा देखील या पृथ्वीवरती अधिकार आहे. जर डोळ्यांना दिसत नसणारा जंतू माणसाला मारण्याचं सामर्थ्य ठेवून असेल तर कल्पना करा, या पृथ्वीवरती असणाऱ्या हजारो किड्या मुंग्यांनी जर बंड करायचं ठरवलं तर आमचं अस्तित्व या पृथ्वीवरती किती मोठं आहे.
आमचं अस्तित्व किती मोठं आहे, त्या किड्या मुंग्यांचा देखील इथं अधिकार आहे. दुःखाचं कारण असं आहे, आमच्या गरजा भागतात पण आमचा हव्यास भागत नाही. बघा ना तुम्ही आमचा हव्यास भागतो का? अशी किती घरं आहेत, अशी किती कुटुंब आहेत माझ्या समोर बसलेली. तुम्ही विचार करून बघा. संध्याकाळच्या वेळेस तुमचं जेवण झालं, तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर चालायला 5 किलोमीटर गेला, बघा 2-3 किलोमीटर चालायला बाहेर पडलात, किंवा सकाळी तुम्ही चालायला बाहेर पडलात. तुमच्या पत्नीनं तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, इंदुमती जोंधळेंचं बिनपटाचे चौकट वाचलं का हो? किंवा नवऱ्यानं असा प्रश्न विचारलाय, तू ते 12 गावचं संचित वाचलंस का? तू हा चित्रपट बघितलास का? असे आमच्यात प्रश्न होतात घरात. तुम्ही फिरायला बाहेर पडल्यानंतर प्रश्न कायच सांगतो तुम्हाला, हे बघ या महिन्यात हे बिल येईल, बरोबर ना, पुढच्या महिन्यात मुलाच्या बाबतीतलं एवढं हे करू, ह्या बँकेचं एवढं हे करायचं आहे तिथं भरू, अजून कुठं जमीन घेता येते का तिथं बघता येईल बघू. हा संवाद कुणाबरोबर सुरू असतो? जिव्हाळ्याच्या माणसाबरोबर हा संवाद चालू असतो, प्रेमाच्या माणसाबरोबर हा संवाद चालू असतो. पती पत्नीतला संवाद भौतिक गोष्टींच्या पलीकडे जात नाही, म्हणून आनंदाची दारं खुली होत नाहीत. आनंदाचं दार कधी उघडतं? जेव्हा तुमचा संवाद भौतिक गोष्टींच्या पलीकडे जातो, त्यावेळेसच तुमच्या आनंदाचं दार उघडतं. पण 30 वर्षाच्या संसारात देखील माणसं पैसा, घर, संसार, वस्तू याच्या पलीकडं आपल्या पत्नीबरोबर बोलत नाहीत, त्यांच्याबरोबरचा संवाद होत नाही. वाचली का ही कविता, ऐकलं का हे गाणं, बघितलीस का ही गोष्ट, हा प्रश्न आम्ही घरात विचारत नाही. घरात नव्हे, म्हणजे पत्नीच्या बाबतीत नाही, फक्त मुलांच्या बाबतीत देखील हा प्रश्न आम्ही विचारत नाही. मूल घराकडं आलं तर हा प्रश्न आम्ही त्याला कधी विचारतो, कॉलेजमधनं आलेल्या एखाद्या दिदीला किंवा दादाला, काय झालं ग तुझ्या आयुष्यात आज, काय घडलं तुझ्या आयुष्यात, आम्ही हा प्रश्न विचारत नाही. काही घरात 2-2, 3-3 वर्ष घरातल्याच माणसाच्या आयुष्यात काय चाललंय याची आम्हाला पुसटशी कल्पना देखील नसते. हव्यास हे दुःखाचं कारण आहे. हव्यास, आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीतला पुरेपूर आनंद घेता यायला पाहिजे आणि मग दुसऱ्या गोष्टीचा विचार करता यायला पाहिजे. तुमच्यापैकी आत्ता आज इथं चहा पिऊन कोण कोण आलंय? चहा सगळे चालत ना, फक्त धनंजय देशमुख सर फक्त प्याले नसतील, ते चहा घेत नाहीत. चहा पिऊन आलाय ना तुम्ही सगळेजण. आता माझा प्रश्न समजून घ्या, विषय समजावून सांगतोय. चहा पिताना चहा पिणाऱ्या ठिकाणीच होता का? म्हणजे तुम्ही एक घोट प्यालात आणि तुम्हाला असं वाटलं वाह छान वाटलं, डोळे झाकलेत आणि चहाचा आनंद घेतला, असं झालं का? नाही, असं नाही झालं. विचार करून बघा. तुम्ही दिवसाच्या रुटीनचा भाग म्हणून चहा प्यालात, गरम पाणी ओतलं आणि आपण आलोय. चहाचा आनंद कधी घेतला? चहाचा आनंद नाही. आणि आता त्याच्या पुढची सांगतो घरातली गोष्ट. वर्तमानात आपण जगत नाही, एकतर भूतकाळात जगतो किंवा एकतर भविष्य काळात जगतो. आज आत्ता माझ्या आयुष्यात काय घडतंय त्या गोष्टीचा आपण आनंद घेत नाही. भाजी बरोबर भाकरीचा तुकडा मोडला आणि तुम्ही तोंडात टाकल्यानंतर जर तुमची ब्रह्मानंदी टाळी लागत असेल तर समजायचं मी आनंदी आहे. जर ताक पिताना तुमची ब्रह्मानंदी टाळी लागत असेल तर समजायचं मी आनंदी आहे. झोपल्यानंतर झोप लागेपर्यंतच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर सजग असाल तर समजायचं मी आनंदी आहे. पण झोपताना उद्या सकाळचं प्लॅनिंग जर तुमच्या डोक्यात चालत असेल तर तुम्ही आत्ताचा आनंद हरवताय. लहान बाळ तुमच्या घरात आहे, तुम्ही कामावरून दिवसभर संध्याकाळी घराकडे आला, तुमच्या अंगावरती पांढरे कपडे आहेत, ते बाळ पळत आलं, ती मिठी मारणार, एवढ्याच क्षणात जर तुम्ही असं म्हणालात थांबणार आहे जरा 2 मिनिटं कपडे तरी बदलू दे, त्या क्षणाचा आनंद हरवलात. तुमच्या कपड्यापेक्षा त्याच्या मिठीचा आनंद ज्या दिवशी तुम्हाला जास्त वाटेल त्या दिवशी तुम्ही आनंदी आहात म्हणून समजायचं. पण त्याच्या मिठीपेक्षा तुमची कपडे जास्त महत्वाची वाटतील तिथं तुमचा आनंद हरवला. त्या गोष्टीतला आनंद त्या ठिकाणी राहून त्या वर्तमान काळात तुम्हाला तो स्वीकारता आला पाहिजे. लक्षात घ्या, 10,000 पेक्षा जास्त मुंगींच्या प्रजाती आहेत. 10,000 पेक्षा जास्त मुंगींच्या प्रजाती आहेत. आपलं अस्तित्व फार कमी आहे. तर वर्तमान काळात जगण्याची कला आम्ही शिकून घेतली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर वाटलं पाहिजे मी चालायला लागलोय,
बोलताना वाटलं पाहिजे मी बोलायला लागलोय, ऐकताना वाटलं पाहिजे मी इथं आहे, या ठिकाणी आहे. तुमचा प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमची सोबत करायला पाहिजे. तुमच्या जागेची, तुमच्या नावाची, तुमची सोबत तुमची प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. जर भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्यातल्या गोष्टी तुम्हाला जर त्रास देणार असतील तर वर्तमानात कधीही तुम्ही जगू शकत नाही. आणि जो माणूस वर्तमानात जगू शकत नाही तो सुखी आणि आनंदी नसतो. जो पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करतो, ज्याला हे माहिती आहे एक कळ पुरेशी आहे, तो जर पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करत असेल तर मला सांगा या 5 वर्षाच्या प्लॅनिंगनं तो तुम्हाला आनंद मिळणार आहे का? आणि अजून एक मानसशास्त्रातल्या संकल्पनेप्रमाणे सांगतो, भविष्यातल्या समस्या ओढून वर्तमानात येतात, उपाय येत नाहीत. भविष्यातल्या फक्त समस्या ओढूनच वर्तमानात आणू शकतो आपण. उदाहरणार्थ, उद्या जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही रात्रभर जर असा विचार करत असाल, गाडी मिळेल का, तिथं रिक्षा मिळेल का, पत्ता सापडेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुम्ही आदल्या दिवशी करत असाल तर दुसऱ्या दिवशीच्या समस्याच फक्त तुमच्या रात्रीत येतात, उपाय रात्री येत नाहीत. रात्रभर तुम्ही झोप खराब करून घ्या, दुसऱ्या दिवशी मुंबईत गेल्यानंतर जे करावं लागतं तेच करावं लागणार आहे. तिथं तुम्ही ती समस्या ओढून रात्रभर जरी आणलीत तरी उपाय तुम्हाला एक देखील येत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करणाऱ्या माणसांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी, समस्या ओढून आणायच्या नाहीत. दुःख येतात, तुम्ही समस्या फक्त आणत नाही तर तुम्ही अडचणी आणता आणि दुःख तुम्ही ओढून आणता. ते आणायचं बंद करायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी संतत्वाचा संदेश दिला, ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांना आणि आईला विठ्ठलपंत कुलकर्णींना आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायचित घ्यावं लागलं होतं. देहांत प्रायचित घ्यावं लागलं होतं. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ होते. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ. कल्पना करा, थोरला मुलगा 12 वर्षाचा, नंतर 10, नंतर 8, 6 अशा पद्धतीनं ती सगळी भावंड होती. या 4 भावंडांची नावं देखील, म्हणजे समाजानं ज्या लोकांना त्रास दिला, ज्यांना स्वतःच्या आयुष्यात प्रचंड दुःख सहन करावं लागलं, त्या माणसांची नावं देखील जगण्याचा संदेश देतात सर, आनंदाचा संदेश देतात. काय नावं आहेत 4 भावंडाची? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. निवृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, अनावश्यक गोष्टी आणि भौतिक गोष्टीतून जोपर्यंत निवृत्ती घेत नाही तोपर्यंत माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान जर मिळायचं असेल, ज्ञान एखाद्या गोष्टीतलं, तर तुम्हाला काही गोष्टीतून निवृत्तीच घ्यावी लागते. एकीकडं प्रचंड पैसा कमवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत असाल आणि दुसरीकडे तुम्हाला असं वाटत असेल संगीतानं मला आनंद द्यावा, वाचनानं मला आनंद द्यावा, तर तो घेता येणार नाही. इकडली गोष्ट थोडीशी कमी करावी लागेल आणि तिकडली गोष्ट वाढवावी लागेल. मी आता येताना देखील जाधव सरांशी ती गोष्ट बोलत होतो. तबला 10 लाखाचा विकत घेता येतो, बोट मारायचं शास्त्र विकत घेता येत नाही. त्याला सगळं सोडून गुरुजवळ मांडी घालून बसावं लागतं आणि निष्ठावान पायीक व्हावं लागतं. आनंदाच्या बाबतीत असं आहे, आनंदाला देखील, सुखाला देखील तुम्ही निष्ठावान पायीक व्हावं लागतं सोडून. लहानपणी आम्हाला शाळेमध्ये एक गोष्ट होती, तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवली. गोष्ट अशी होती की कुत्रा दातात शेपूट धरण्यासाठी प्रयत्न करतोय. कुत्रा दातात शेपूट धरण्यासाठी प्रयत्न करतोय. ते घरभर फिरतं, इकडल्या खोलीतनं तिकडल्या खोलीत जातं, तिकडल्या खोलीतनं इकडल्या खोलीत जातं, पळतं, गोल 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 फिरतं ती शेपूट धरण्यासाठी. इतकं थकतं आणि शेवटला असं मुटकोळी मारून बसतं, आपोआप ती शेपूट दातात ना तोंडाजवळ येते. काही गोष्टी अशा आपल्या आयुष्यात असतात की तुम्ही प्रचंड वेगानं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्यात साध्य होत नाहीत. काही माणसं असं म्हणतात, सर तुम्ही सांगताय सगळं ठीक आहे हो, मुलग्याचं लग्न झालं की मी शांत होईल. तू आधी शांत हो, मग लग्न होईल. कारण ही मालिका संपत नाही. मुलग्याचं लग्न झालं, 2 वर्ष गेले की नवा प्रश्न तयार होतो. सर नातू तेवढा आला ना मी शांत होईन. नोकरी लागली की मी शांत होईन. बघा, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरीचं दुःख आहे, नोकरी ज्याला लागली त्याला लग्नाचं दुःख आहे, नोकरी लागून ज्याचं लग्न झालंय बायको मनासारखी नाही म्हणून दुःख आहे.
किंवा बाळ होत नाही म्हणून दुःख आहे. बरं, ज्याला बाळ झालंय ते सगळ्यात जास्त आगाव आहे म्हणून जास्त दुःख आहे. ही मालिका तुमची संपत नाही. शांत होणं ही पहिली पायरी. आयुष्यातल्या घटना घडतच जाणार आहेत. ज्ञानदेवांच्या आयुष्यात एवढं दुःख आलं होतं. पसायदानामध्ये मागणी काय आहे माहित आहे? काय मागणी आहे पसायदानामध्ये? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ही मागणी आहे. ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांचा ग्रंथ दिल्यानंतर 9 ओव्यांचं ते पसायदान लिहिलं. जे खळांची व्यंकटी सांडो. गंमत बघा, भगवान श्रीकृष्णांनी जे मागणं मागितलंय गीतेत, ते मागणं काय माहित आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, म्हणजे दृष्टांचा नाश केला पाहिजे, दृष्टांना संपवलं पाहिजे, मारलं पाहिजे. असं कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण. ज्ञानेश्वर असं म्हणतात, दृष्टांना मारण्याऐवजी काय झालं पाहिजे? त्यांचा दृष्टपणा संपवला पाहिजे. जे खळांची, खळ म्हणजे दृष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, सांडो, खळ नष्ट होऊ नयेत. दृष्ट माणसांचा दृष्टपणा कमी झाला पाहिजे. आयुष्यात इतका प्रचंड त्रास दिलेल्या माणसाला दृष्ट माणसांच्या विषयी आसक्ती नाही, त्यांच्याविषयीचा द्वेष मनात नाही, दुःख मनात नाही. महत्वाचा मुद्दा असा मांडतोय, दुसऱ्याचा द्वेष केल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं चांगलं वाटतं, आयुष्यभरासाठीची वृत्ती वाईट होते, सवयी वाईट लागतात आणि त्रास जास्त सगळ्यात आपल्याला होतो. डायबिटीस कुणाचा वाढतो? ब्लड प्रेशर कुणाचं वाढतं? आपलं. शेजाऱ्यानं मोठी गाडी घातली, आपल्याला जर त्याचा त्रास होणार असेल, झोप कुणाची जाणार? तुमची. बरोबर आहे ना? मग द्वेषानं, मत्सरानं आपल्या आयुष्यात कधीही आनंद येऊ शकत नाही. आनंद यायचा असेल, मी हे व्याख्यानात सांगतोय म्हणून नाही, बेंबीच्या देठापासून सांगतोय, कृतज्ञतेचा भाव जोपर्यंत आपल्या मनात जागत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात आनंदच घेता येत नाही. कृतज्ञतेचा भाव जागत नाही तोपर्यंत. जेव्हा ज्या क्षणाला आपल्याला असं वाटतं ना, बघा 2 वृत्ती आहेत. शेजाऱ्यानं गाडी घेतली, पहिला ज्या वेळेस आपल्या डोक्यात, पहिलं जर आपल्या डोक्यात असं आलं, कर्ज काढलं असेल, तर समजून जायचं आपण दुःखी आहोत. आणि आपल्या मनात जर असं आलं, बरं झालं, कधीतरी अडचणीच्या काळात आपल्याला मदत होईल, हे आलं की समजायचं कृतज्ञतेचा भाव आपला वाढत चाललाय आणि द्वेषाचा भाव आपला कमी होत चाललाय. अहो, त्या ज्ञानदेवांची लहान बहीण मुक्ताई, ज्ञानदेवांना ज्या वेळेस माधुकरी दिली नाही, ज्ञानदेव वाईट वाटलं म्हणून आले, त्या कुटीमध्ये बसले, बाहेर ते दार बंद केलं. एक कोवळी पोर काय म्हणते माहित आहे? विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे विश्वाच्या मुखातून जर राग जर आला तर संतांच्या मुखातून त्याच्यावरती पाणीच पडावं. विश्वाच्या मुखातून वनवा जरी पेटला, आग जरी लागली, तरी संतांच्या मुखातनं त्याच्यावरती पाणीच पडावं. तुमच्या बाबतीत, तुमच्या जगण्याच्या बाबतीत इतरांनी काहीही वाटेल ते बोललं, आणि जर तुमच्या मनात कृतज्ञतेचा भाव असेल तर तो आनंद प्राप्त होतो. उदाहरणार्थ, शिवी देण्याचा अधिकार, मला वाईट म्हणण्याचा अधिकार हा समोरच्या व्यक्तीचा असू शकतो. दुसऱ्याच्या वर्तनावरती तुम्हाला नियंत्रण आणण्याचा अधिकार निसर्गानं तुम्हाला दिलेला नाही. माझ्या बाबतीत पाटील साहेबांनी कसं वागायचं हे मला ठरवण्याचा अधिकार अजिबात नाहीये. ज्या क्षणाला दुसऱ्याच्या वर्तनावर आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या जगण्यातला आनंद जातो. दुसऱ्यानी माझ्याशी कसं वागायचं हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, मी ते कसं घ्यायचं हा अधिकार माझ्याकडं आहे. उदाहरणार्थ, एखाद्यानं मला पूर्ण वाईट म्हटलं, मला शिव्या दिल्या, माझा द्वेष केला, आणि समजा ते मी स्वीकारलं नाही, तर माझ्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. काम कधी चालू होतं? दुसऱ्यानं आपल्याला वाईट म्हटलं आणि ते आपण मनावर घेतलं की त्या दिवशी तुमच्या दुःखाला सुरुवात होते. आणि थोडंसं वेगळं आहे तरी सांगतो, मूर्ख माणसाचं लक्षण काय? मूर्ख माणसाचं लक्षण, शहाणा माणूस इथं असतो, मूर्ख माणूस इथं असतो. बघा, शहाणा माणूस इथं असतो, मूर्ख माणूस इथं असतो. मूर्ख माणूस आपल्या मूर्खपणाची पातळी कमी करून, म्हणजे शहाणपणाची पातळी वाढवून इथं जाऊन याच्याशी वाद घालत नाही. मूर्ख माणूस काय करतो माहिती आहे? शहाण्या माणसाला इथं आणतो आणि मग वाद घालतो.
शहाणा माणूस आपली पातळी शहाणपणाची सोडून, आपली शहाणपणाची पातळी सोडून इथं आला की मूर्ख माणसाला ह्याला हरवणं सोपं जातं. समजदार माणसाचं सुख कशात आहे? समजदारपणा न सोडण्यात सुख आहे. ज्ञानी माणसाचं सुख कशात आहे? आपलं ज्ञानपणाचं लक्षण न सोडण्यात सुख आहे. ज्या क्षणाला तुम्ही समजदारपणा सोडून मूर्खाच्या पातळीवरती येता, त्यावेळेस तो समोरचा माणूस काय करतो? तुम्हाला सहजपणे हरवतो, सहजपणे हरवतो. लक्षात आलं का? बघा, एक इसापनीतीतली गोष्ट आहे. एक इसापनीतीतली गोष्ट अशी आहे, अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस, अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस आणि एक मूर्ख माणूस, दोघांच्यात वाद चालू होता. त्यांनी एक प्राणी बघितला जंगलातला आणि तो हुशार माणूस असं म्हणाला की हा वाघ आहे. मूर्ख माणूस म्हणाला नाही, ते गाढव आहे. अरे म्हणाला, गाढव आणि वाघ तुला ह्याच्यातला फरक कळत नाही का? तो मूर्ख माणूस म्हणाला नाही नाही, ते गाढवच आहे, तुम्हाला नाही कळत. शहाणा माणूस म्हणाला, तू मूर्ख आहेस का? तुला काय कळत नाही का अजिबात? अरे तो वाघ आहे, दिसत नाही का तुला? दोघांचा वाद इतका वाढला आणि तो वाद तिथल्या राजाकडे गेला. राजानं दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. हा शहाणा माणूस असं म्हणाला की तो वाघ असताना देखील हा गाढव म्हणतोय त्याला. तो मूर्ख माणूस म्हणाला नाही महाराज, ते गाढवच आहे. महाराजांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि आपल्या प्रधानांना बोलवून सांगितलं, हा जो शहाणा माणूस आहे ना, त्याला 8 दिवस तुरुंगात टाका आणि 20 फटके द्या. तो शहाणा माणूस म्हणाला, महाराज हा न्याय कसला? तुम्हालाही माहिती आहे की तो वाघ आहे आणि तुम्ही देखील त्याची मूर्खाची बाजू घेतायत. तुम्ही त्याला शिक्षा देण्याऐवजी मला शिक्षा देताय. महाराज म्हणाले, हे बघ, शिक्षा तुला तो वाघ तुझा आहे ते तुझं बरोबर आहे. शिक्षा त्या घटनेबद्दल माही नाही देत मी तुला. शिक्षा तुला याच्याबद्दल देतोय, तू शहाणा असून मूर्खाबरोबर वाद घालत बसलास म्हणून तुला 8 दिवस ही शिक्षा आहे. शहाण्या माणसानं समजदारपणा न सोडण्यात त्याच्या जगण्याची इतिकर्तव्यता असते आणि त्याच्या जगण्यात आनंद असतो. तो सुटला नाही पाहिजे. मग शहाण्या माणसाचा समजदारपणा कशानं सुटतो सांगू तुम्हाला? पटेल, अहंकारानं. इगो. मला असं म्हणाला तो, मला, मी पाटलांचा असून मी माझ्यावर घेतोय. आपण कोणी स्वीकारायची सर गरज नाही. मला असं म्हणाला, मी केलं, माझ्यामुळं झालं, मीच का माघार घ्यायची. आयांनो, तुमच्या सगळ्यांच्या एकदा जरा संसारातले वाद बघून घ्या बरं. 4 दिवस आयांनो भांडण चालतं, 4 दिवस. आणि 4थ्या दिवशी आपण हे विसरून गेलेलो असतो. सुरुवात कशामुळे झाली होती? सुरुवात कशामुळे झाली होती आपण विसरून गेलेलो असतो. कारण 6 महिन्याचं सगळं आम्ही ते उकरून काढलेलं असतं. इकडला वर्ग एक वाक्य आमच्या पुरुष वर्गांना म्हणत असतो, माहित आहे कुठलं? माहित आहे? तुमची आई नाही का म्हणाली होती 4 महिन्यापूर्वी मला असं? तुमची बहीण नव्हती का बोलली असं? आता आमची समस्या सांगू, आम्हाला सकाळी काय जेवलोय ते संध्याकाळी आठवत नाही. इकडल्या भागाला गंमत अशी आहे, अहंकार इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे, प्रत्येक गोष्टीत अहंकार आहे. ज्या क्षणाला अहंकार आपला सुटतो ना, त्यावेळेस आपलं आनंदाचं आयुष्य सुरू होते. पण मी केलं, मला ओळखलं पाहिजे, मला किंमत दिली पाहिजे, मला मान सन्मान दिला पाहिजे, मला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू असतात. किशोर कुमार विमानातनं प्रवास करत होते. विमानात चढले, सगळ्या माणसांनी फोटो काढून घ्यायला चालू केलं. सर किशोर कुमार आले, किशोर कुमार आले, किशोर कुमार आले. आणि सगळ्या माणसांनी त्यांनी विमानात त्यांचं स्वागत केलं. ते चेअरवर जाऊन बसले आणि त्यांच्या शेजारी एक माणूस बसला होता. शेजारी तो माणूस मात्र त्यांनी बघितलं पण नाही, ढुंकून पण बघितलं नाही त्यांच्याकडं. हे कोण आहेत? त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यावा. आत्ता किशोर कुमारांच्या मनात असं आलं, अरे हा माणूस, अख्ख्या विमानातली माणसं माझ्याबरोबर फोटो काढून घ्यायला प्रयत्न करतायत. अहंकारी माणसाची अस्वस्थता तेव्हा सुरू होते जेव्हा त्याच्या अहंकाराला दुसरं कोणी कुरवाळत नाही. अहंकार कुरवाळला गेला नाही की अहंकारी माणूस जास्त दुःखी होतो. मग ते कुरवाळत नाही आहेत. मग यांनी बोलायला सुरुवात केली, सर तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? त्या माणसानं उत्तर दिलं, मी JRD टाटा, मी टाटा कंपनीचा मालक आहे.
आणि मग ह्यांचा इगो, यांचा अहंकार वितळला गेला. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर तो चप्पलासारखा असावा. मंदिरात येताना तुम्ही ते बाहेर काढून आलाय. आम्हाला अहंकार घराच्या, नात्याच्या, मित्रत्वाच्या, व्यवहाराच्या, व्यवसायाच्या ठिकाणी चपलासारखा बाहेर सोडून मग येता आला पाहिजे. माणसानं माणसाबरोबर बोललं पाहिजे. माणूस माणसाविषयी बोलतो म्हणून अडचणी निर्माण होतात. आम्ही माणसाबरोबर बोलत नाही, त्याचं दुःख समजून घेत नाही. अहंकारामुळं आम्ही अडचणीत कुठल्या वाढ करून घेतलेली असते बघा. नात्यांच्या ठिकाणी आम्ही सोडून द्यायला तयार नसतो. मेंदू आणि हृदय याचा कायम अहंकाराच्या पातळीवरती वाद सुरू असतो बघा. हो, महाराजांचं वचन सांगितलं की अहंकार गेला की माणूस देव होतो. हे सत्य आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा. एक गोष्ट सोडली तर देव होतो असं महाराज म्हणतात. एक गोष्ट सोडली तर देव होतो. पण मेंदू आणि हृदयाचं भांडण कायम सुरू असतं. नवरा बायकोचं भांडण झालं, 4 दिवस ताणत ठेवण्यात, आपण ताणत ठेवण्यासाठी काय करत असतो? प्रयत्न करत असतो. प्रयत्न. शेजारच्या गल्लीतल्या माणसाबरोबर माझं भांडण झालं ना, ते समोरनं चालत आलं, आपल्या नसा आपण ताणतो, चेहरा पूर्ण दुःखी करतो, मान खाली घालतो, किंवा याच्या उलटी प्रक्रिया, पूर्ण हात ताट करतो, डोळे मोठे करतो, त्याच्यापासून चालत निघून जातो. बरोबर? आता उद्या एक गोष्ट करून बघा. जर 5 वर्ष एखाद्या माणसाबरोबर तुम्ही बोललेलं नसाल, ते समोर आलं की फक्त त्याला स्माईल देऊन हसून निघून जायचं. दिवसभर आनंदी कोण राहणार? तुम्ही. आणि दुःखी कोण राहणार? ते. हसणार आनंद ते दिवसभर विचार करणार, हे माझ्याकडे बघून हसलं का, हे माझ्याकडे बघून हसलं का. अहो, केवढा छोटा उपाय आहे सांगा. हसणं हा केवढा छोटा उपाय आहे, केवढा छोटा उपाय आहे. आम्ही तो सोडत नसल्यामुळं मेंदू आणि हृदयाचं भांडण कायम सुरू असतं, कायम सुरू असतं. उपाय सांगतो तुम्हाला. जे नोकरी करतायत, जे व्यवसाय करतायत, आम्ही उलट वागतोय, त्यामुळं घरातला ताण देखील आपण वाढवतोय. कुणी ग्रामविकास अधिकारी तुमच्यातलं ग्रामसेवक कुणी असेल, किंवा सरकारी कार्यालयात जर तुमच्यापैकी कुणी सेवेत असेल, तर काय करता माहित आहे? ग्रामसेवकांनी सर घराचं ग्रामपंचायत केली, शिक्षकांनी घराची शाळा केली. म्हणजे अख्खा आयुष्यातलं सगळं काम घेऊन यायचं घरात, आणि मेंदू आणि हृदय याच्याशी समन्वय साधायचा नाही. कसा ते सांगतो. घरातनं तुम्ही बाहेर पडलात, घरातनं बाहेर पडलात की हे बंद करायला पाहिजे आणि हे चालू करायला पाहिजे. तुमच्यापैकी काम करणाऱ्या सगळ्या लोकांना विचारतो, तुम्ही सगळे मन लावून काम करता का? नोकरी, व्यवसाय, शेती मन लावून काम करता का? तर त्याचं उत्तर तुम्ही मला काय देता माहिती आहे? होय सर, आम्ही मन लावून काम करतो. चूक. मन लावून कधीही काम करायचं नसतं. काम मेंदू लावून करायचं असतं आणि मन प्रेमासाठी ठेवायचं असतं. आमचं उलटं होतंय. जर ग्रामविकास अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल, घरातनं बाहेर गेल्यानंतर अतिशय गोड, सरपंच साहेब नमस्ते, ते आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करू तसं करू. संध्याकाळी घरात आलं, कागद कुठं ठेवले रे माझे, गाडीची चावी सापडत नाही, तुम्हाला अजिबात कळत नाही. सरपंचाला म्हणा बरं, हे शिपायाला म्हणा. आम्ही तिथं जिथं म्हणायला पाहिजे ते करत नाही. घरातनं बाहेर पडलात, हृदयाचं बटन बंद करायचं आणि मेंदूचं बटन चालू करायचं. काम, निर्णय प्रक्रिया ही मेंदूची प्रक्रिया आहे. ते दिवसभर मेंदू लावून करायचं. संध्याकाळी घरात प्रवेश केला, हे बंद करायचं आणि हे चालू करायचं, हे चालू करायचं. मुलात मूल व्हायचं, आईच्या कानात हेडफोन घालायचा, तिला नवीन काहीतरी ऐकवायचं, तिच्याबरोबर गप्पा मारायच्या, रात्री जेवापर्यंत हे चालू ठेवायचं. आमचं उलटं होतंय. जेवताना देखील मोबाईल वापरणारी जमात जास्त वाढते. डाव्या हातात मोबाईल, उजव्या हातानं जेवण. इकडल्या वर्गाला विचारतो, भांडणाचं मूळ कारण हे एक देखील आहे का नाही तुमच्या? बरोबर? आता काही लोक असे आहेत, हे बोलायला नको, सकाळच्या सगळ्या विधी करताना मोबाईल चालू असतो. आहेत ना? एका झटक्यात आहेत म्हणाले बघा, 2-3 लोक आहेतच म्हणाले डायरेक्ट. तिथं देखील मोबाईलला तोंड, आम्ही ते सगळं बांधलेलं असतं. समोरच्या माणसाशी तुम्ही तुमचे जे प्रेमाचे 4 शब्द आहेत आणि संवादाचे 4 शब्द आहेत, बोलणार कधी? त्यांच्याबरोबर तुम्ही बोलू शकत नाही, आणि म्हणून दुःखाचे प्रसंग घरात निर्माण होतात. आम्ही खोटं बोलतो घरातल्या मुलांशी देखील. 5 वर्षाचं बाळ जवळ पळत आलं आणि ते जर बाबा म्हणून काही विचारायला लागलं, दुसऱ्या मिनिटाला आपण म्हणतो, दिसत नाही कामात आहे,
त्याला म्हणतो दिसत नाही कामात आहे. अहो त्याला दिसतं तुम्ही रील बघताय, ते त्याला कळतंय तुमचं रील बघणं चालू आहे, त्याला समजतंय. धडधडीत आम्ही त्याच्याशी खोटं बोलतोय. मेंदू आणि हृदयाचा हा वाद कायमस्वरूपी सुरू आहे. तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो, ताण कमी व्हायचा असेल तर दृष्टिकोन जो आहे तो बदलून घेणं फार गरजेचं आहे. आम्ही दृष्टिकोन बदललेला नाही. आर्यभेटी नावाची एक पद्धत आहे. आता थोडंसं हे अवघड आहे पण समजावून सांगतो. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी नावाची थेरपी आहे. अल्बर्ट एलिस यांनी 1956ला पहिल्यांदा ही थेरपी आणली. मुळात भारतीय संस्कृतीत हजारो वर्षापासून ही थेरपी आहे, हा उपाय आहे. पण आर्यभेटी म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांनी आणलं की आम्हाला जरा ते चांगलं वाटतं. तर आर्यभेटी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायचा, म्हणजे आनंद तयार होतो. कसं कसं बघता येईल सांगतो तुम्हाला. 3 फॅक्टर आहेत, ए, बी आणि सी. ए म्हणजे घटना, बी म्हणजे त्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन आणि सी म्हणजे परिणाम. ए बी सी. ए म्हणजे घटना, दुसरं 2 बी म्हणजे घटनेकडे बघायचा दृष्टिकोन आणि तिसरं परिणाम. घटनेवरती परिणाम कधीही अवलंबून नसतो. तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या घटनेवरती परिणाम कधीही अवलंबून नसतो. घटनेकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्यात परिणाम अवलंबून असतो. उदाहरणार्थ कसं, 4 मुलं आहेत, 4च्या 4 मुलं 12वीला नापास झालेत. 4च्या 4 मुलं 12वीला नापास झालेत. मला सांगा, घटना सारखी आहे ना 4ही मुलांच्या आयुष्यामध्ये? घटना सारखी आहे का नाही? घटना सारखी आहे. परिणाम जे आहेत ते परिणाम सारखे व्हायला पाहिजेत का नाही? पण परिणाम सारखे होत नाहीत. 4च्या 4 नापास झालेत, घटना सारखी आहे पण परिणाम वेगवेगळे आहेत. कारण मधला बी नावाचा फॅक्टर जो आहे तो वेगळा आहे. त्या घटनेकडे ही 4 मुलं बघतात कशी. पहिला मुलगा असं बघतो, 12वी म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, ही परीक्षा नापास झालो हे नामुष्कीचं आहे म्हणून पहिला मुलगा आत्महत्या करतो. दुसरा मुलगा असा विचार करतो, काम करत परीक्षा दिली त्यामुळे वेळेवर काम हे सगळं जमलं नाही, यावेळेस पुन्हा परीक्षा देऊ, प्रयत्न करू, बघू काय होते. तो दुसरा मुलगा प्रयत्न करतो, परीक्षा देतो, तो पास होतो. तिसरा मुलगा असा विचार करतो की आपल्याला परीक्षा हे काही जमणार नाही, आपल्याला यातलं काही कळत नाही, त्याच्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा. तिसरा मुलगा व्यवसायात येतो आणि तो व्यवसाय सुरू करतो. चौथा मुलगा परीक्षा देतो, प्रयत्न करतो, अभ्यासही करतो, पण दुसऱ्या वेळेसही तो नापास होतो, आत्महत्या होते. एक मुलगा पास होतो, एक मुलगा व्यवसायात जातो आणि एक मुलगा पुन्हा नापास होतो. 4 परिणाम आहेत. 4 घटना सारखी आहे, परिणाम का सारखे नाहीत? तर त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याच्यावरती परिणाम अवलंबून असतो. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं परिणाम सकारात्मक होतो. जर नकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर परिणाम नकारात्मक होतो. बंद पडलेलं घड्याळ देखील 2 वेळ चालू असतं दिवसातलं. 3 वाजता घड्याळ बंद पडले, तुम्ही 3 वाजता त्याच्याकडे बघायचं, त्यावेळेस ते चालू असतं. रात्री 3 वाजता एकदा चालू असतं. आयुष्यातल्या अनेक गोष्टी अशा असतात की ज्या साध्या आहेत, सोप्या आहेत, सहज आहेत, तुमच्या दृष्टिकोनानं ते जास्त आनंद देतात. तुमच्या दृष्टिकोनानं त्या जास्त आनंद देतात. लहान मूल तुमच्याकडे बघून जर खळखळ खळखळ खळ मोठ्यानं हसलं, कारण नसताना आपल्याला हसायला होतं. आता त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून ते आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधला, ती व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांच्या संदर्भात मार्गदर्शन करणारी ठरली तरी तुम्हाला आनंद होतो. लक्षात घ्या, पिंपळाचं रोपटं जे आहे ते रोपटं, त्याला जगण्यासाठी माती लागते ना. कुठल्याही रोपट्याला जगण्यासाठी काय लागते? माती लागते. सिमेंटला जर फट पडलेली असेल तर त्या फटीमध्ये पिंपळाचं रोपटं वाढून घेते. जर पिंपळाच्या रोपट्यानं जगण्याविषयी ही तडजोड सुरू केले, माणूस म्हणून आम्हाला त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोन बघता यायला नको? आम्ही त्या दृष्टिकोनातून बघायला हवं, पण बऱ्याच वेळा आम्ही हे करत नाही.
सुखाची साधनं आपल्या सोबत असतात तरी देखील आम्हाला त्यातला आनंद घेता येत नाही, कारण आम्ही त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडं बघत नाही आहोत. आणि मग एका टप्प्यावरती लक्षात येतं, चुलीवरचा फरसाणा, चुलीवरची भाकरी, नाचण्याची भाकरी, खाल्ले जाणारे हे पदार्थ हेच सगळ्यात मोठं सुख आहे असं एकीकडं म्हणायचं आणि हॉटेल संध्याकाळी बुक करायचं. त्या दृष्टिकोन जगण्यातही आला पाहिजे, तेव्हा आनंद तयार होतो. REBT नावाची ही पद्धत लक्षात घ्या, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. शक्य झालं तर अल्बर्ट एलिस नावाचं पुस्तक वाचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टिकून जर राहता आलं नाही तर आनंद कधीही आपल्याला साजरा करता येत नाही. सर, साल्वाडोर अल्वारांगा नावाचा एक माणूस आहे, त्या माणसाविषयीचा चित्रपट आहे, तरुणाने तो डाउनलोड करून बघायला हरकत नाही. आता हा साल्वाडोर अल्वारांगा नावाचा माणूस कोण आहे? हा साल्वाडोर मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मच्छी मारायसाठी सर 2 माणसं बाहेर पडली. मच्छी मारायला 2 माणसं बाहेर पडली, समुद्रात गेली आणि वादळ झालं. ते वादळ इतकं मोठं झालं, पुढच्या 5 दिवस ते वादळ चालू राहिलं आणि यांची नाव भरकटली. नावेवरची जी सगळी इलेक्ट्रिकल उपकरणं आहेत ती सगळीच्या सगळी बंद पडली. त्यांना दिशा लक्षात येईना, रेडिओवरनं कुणाला संपर्क साधता येईना आणि त्या बोटीमध्ये तेवढीच साधनं होती, ती सगळीच्या सगळी साधनं बंद पडली. किनाऱ्यापासून ती नाव 12-13 किलोमीटर आत सरकली होती आणि हे त्या दोघांच्या लक्षात आलं नाही. कुठल्या तरी एका दिशेला जायला पाहिजे असं ठरवून त्यांनी नाव ती वलवायला सुरुवात केली दोघांनी मिळून. आणि ती दिशा जी पकडली होती ती दिशा चुकीची होती. समुद्राच्या दिशेनं ती दिशा चालू होती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेले, किनारा दिसायला तयार नाही. 8 दिवस गेले, 1 महिना निघून गेला, 2 महिने निघून गेले. आता ह्या दोघांची भीती वाढायला लागली. सगळं त्यांच्या साहित्य नेलेलं संपलं. मासा मारायचा, कासव मारायचं, समुद्री पक्षी मारायचा आणि त्याचं रक्त पिऊन, त्या कासवाचं ते अवयव खाऊन ह्यांनी जिवंत राहायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, 438 दिवस उलटले. 438 दिवस दोघे जण त्याच्यावरती होती. 3 महिन्याच्या नंतर त्या